आपल्या नेहमीच्याच पद्धतीने जर पालकची भाजी बनवली तर खायला सगळेच कंटाळ करतात. पण तीच पालकची भाजी जर अशी चमचमीत बनवली तर ही रेसिपी खरंच एकदम सोपी आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. तर हा पालक स्वच्छ नीट करून धुवून घेतलेला आहे. पालक कधीही कट करायच्या अगोदरच धुवून घ्यायचा. कारण भाजी कट केल्यानंतर अजिबात धुवायची नाही. त्यामध्ये जे काही आपल्याला जीवनसत्व मिळणार असतील ते निघून जातात. ही पालकची भाजी एकदम बारीक कट करून घ्यायची. भाजी कट करून झाल्यानंतर याला आपण शिजवून घेणार आहे. पण त्याआधी एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी 2 चमचे डाळं घेतलेलं आहेत. त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. अजून थोडीशी चवमध्ये वाढ व्हावी यासाठी इथे मी 4च काजू घेतलेले आहेत. एकदम ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरीसुद्धा चालेल. हे आता मंद गॅसवरती आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही, नाहीतर तीळ करपले जातील. जर तुम्हाला डाळं वापरायचं नसेल तर त्याऐवजी 1 चमचा बेसनचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. परंतु बेसनचं पीठसुद्धा 2 मिनटं मंद गॅसवरती परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं अगदी मंद गॅसवरती हे मी परतून घेतलेलं आहे. हे आता एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. हे गरम असतानाच अजिबात बारीक करायचं नाही. आता याच पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. तेल थोडं थोडं करूनच वापरायचं आहे, कारण 3 टप्प्यामध्ये आपण तेलाचा वापर करणार आहे. तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये लसूण घालायचा. इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही ठेचून घातला तरीसुद्धा चालेल. थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला जो पालक आहे तो घालायचा. आता हा पालक आपल्याला 2 मिनटं असाच पॅनमध्ये परतवून घ्यायचा आहे. इथे पालक शिजवण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. त्यामुळे 2 मिनटं अगोदर असंच परतून घ्यायचं. त्यानंतर या भाजीवरती झाकण ठेवायचं, म्हणजे आपोआपच याला पाणी सुटतं. पाणी सुटलं की यामध्ये आपल्याला वरून एक्स्ट्राचं पाणी यामध्ये ॲड करायची अजिबात गरज नाही. पण फक्त 2च मिनटं झाकण ठेवायचं आहे, थोडंसं पाणी सुटेपर्यंत. त्यानंतर झाकण काढायचं आहे आणि मंद गॅसवरती 3 ते 4 मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची. जास्त वेळ झाकण असंच ठेवलं तर भाजीचा रंग बदलतो. त्यामुळे जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही. आता दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल घ्यायचं. तर बघा, हा तेलाचा दुसरा टप्पा आहे. अजून एक वेळा म्हणजेच तडक्यासाठी आपण तेल वापरणार आहे. तेलामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा एकदम बारीकच कट करायचा आहे. आता हा कांदा अगदी मऊ पडेपर्यंत, म्हणजे त्याचा पूर्ण रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा हलका रंग बदलायला लागला की यामध्ये बारीक किसलेलं आलं घालायचं आहे. अगदी थोडंसंच आलं खिसून यामध्ये घालायचं, ते सुद्धा परतून घ्यायचं. नेहमी एकाच पद्धतीने बनवलेली पालकची भाजी खायला खरंच कंटाळा येतो. त्यामुळे कधीतरी वेगळं काहीतरी म्हणून या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा जास्तीचं काही साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. कांदा परतून झाल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतलेला आहे. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला पूर्ण विरघळेपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगलं भाजेपर्यंत थोडासा वेळ लागेल. तोपर्यंत आपण जे शेंगदाणे, डाळं आणि तीळ भाजून घेतलेलं आहे ते बारीक करून घेऊया. हे गरम असताना अजिबात बारीक करायचं नाही, नाहीतर यातून ऑइल रिलीज व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे थंड झाल्यानंतरच बारीक करून घ्यायचं. टोमॅटोसुद्धा छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये मसाले घालूया. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. हे लाल तिखट आपलं घरी जे साठवणीचं असतं तेच आहे. मसालेसुद्धा एखादा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा. मसाले परतत असताना गॅस मात्र मंदच करायचा आहे आणि त्यावरती मसाले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये बारीक करून घेतलेलं जे वाटण होतं ते घालायचं. आता रंग जरी लाल दिसत असला तरी यामध्ये आपण डाळं वापरलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घातलं की थोडासा पांढरट रंग येतोच. डाळं वापरू किंवा बेसन वापरू दे, याचा रंग थोडासा चेंज होतोच. त्यामुळे पाणी घालायच्या अगोदर थोडासा वेळ याला परतून घ्यायचं. त्यामुळे डाळ्याचा जो कच्चापणा असतो तो सुद्धा निघून जातो. त्यामुळे डाळं वापरत असाल किंवा बेसन वापरत असाल, बेसन वापरलं तरीसुद्धा एखादा मिनिट ते असंच परतून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणी ॲड करायचं आहे. अगोदर थोडंसंच पाणी घालायचं, पुन्हा मिक्स करून घ्यायचं. डाळं वापरलेलं आहे त्यामुळे पाणी लगेचच शोषून घेतं ते. आणि जर एकदाच आपण जास्त पाणी घातलं तर त्याच्या पिठाच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. पाणी मात्र गरमच वापरायचं आहे, गार पाणी अजिबात वापरायचं नाही.
आता उरलेलं सगळं पाणी यामध्ये ॲड करून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिक्स करत असताना आपल्याला थोड्याशा गुठळ्या झाल्यासारख्या वाटतील, परंतु त्या गुठळ्या अजिबात होत नाहीत. जसजसं तुम्ही चमच्याने ढवळत जाल तसतशा त्या गुठळ्या मोकळ्या होतात. कारण आपण मसाल्याबरोबर ते सुद्धा एखादा मिनिट परतून घेतलेलं आहे, त्यामुळे याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत. त्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये जो पालक आपण शिजवून घेतलेला आहे तो पालक यात घालायचा आहे. पालक अजिबात मिक्सरला फिरवून घ्यायची गरज नाही, कारण अगोदरच बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामुळे मिक्सरला फिरवायची अजिबात गरज नाही. आणि जर मिक्सरला हा पालक फिरवला तर याची चव अजिबात चांगली येणार नाही. त्यामुळे जसा आपण कट केलेला आहे तसाच पालक यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता बघा भाजीचा जो रंग आहे तो अजिबात असा लाल दिसत नाही आहे, थोडासा पांढरट पडलेला आहे, कारण यामध्ये आपण डाळ वापरलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं अशीच वाफ काढून घ्यायची. गॅस पूर्णपणे मंदच ठेवायचा आहे. भाजी आता ही व्यवस्थित शिजली गेलेली आहे, त्याला तेलसुद्धा सुटायला सुरुवात झाली आहे. आता यावरती पुन्हा आपण एक तडका देणार आहे, त्यामुळे भाजीची जी चव आहे ती अजून छान येईल. ही भाजी बनवण्यासाठी अजिबात आपल्याला जास्त वेळ लागला नाही. आता तडका देण्यासाठी सुद्धा आपल्याला तेलाचा वापर करायचाच आहे, त्यामुळे मी म्हणाले की 3 टप्प्यात आपण तेलाचा वापर करणार आहे. त्यामुळे अगदी थोडं थोडं असं 3 वेळा आपण तेल वापरलेलं आहे. आता पुन्हा इथे मी 1 चमचा तेल घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे. त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. त्यानंतर अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे. लसूण छान यामध्ये भाजला गेला आहे. आता हे बाजूला घेऊया. तेल हलकं थंड झालं की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, म्हणजेच काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. यामुळे रंग छान येतो. हे लाल तिखट वापरल्यामुळे भाजी तिखट होणार नाही, फक्त भाजीला रंग छान येईल यासाठी वापरायचं आहे. आणि हा तडका आता भाजीवरती घालायचा आहे. तडका भाजीवरती घातल्यानंतर पटकन मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा ही भाजी अशीच मंद गॅसवरती ठेवायची. तडका दिल्यामुळे भाजीला रंगसुद्धा छान येईल, शिवाय चवसुद्धा उत्तम येईल. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही, गॅस मंदच ठेवायचा. तर बघा कडेने तेल सुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे, म्हणजे भाजी आपली तयार झालेली आहे. परंतु या भाजीवरती अजून एखादा मिनिट झाकण ठेवायचं, ज्यामुळे तेल छान सुटतं त्याला आणि भाजीला रंगसुद्धा छान येतो. जास्त वेळ नाही, फक्त एखादा मिनिट मी झाकण ठेवलेलं आहे आणि बघा भाजीला छान तेल सुटलेलं आहे, रंगसुद्धा छान आलेला आहे. प्रत्येक वेळी त्याच पद्धतीने पालक बनवण्याऐवजी अशा पद्धतीने एकदा पालक नक्की बनवून बघा. ही भाजी बनवण्यासाठी अजिबात जास्तीचं काही सामान लागत नाही, अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या गोष्टीमध्येच तयार होते आणि रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.